मी रवींद्र भाऊ टेंबे कल्याण तालुक्यातील बापसे गावचा रहिवासी आहे. बापसे गावचा शेतकरी आहे. आमच्या शेतामध्ये मानवेल नावाचं जे बांबू आहेत ते मानवेल जातीचे बांबू कोकणात बऱ्याच ठिकाणी आढळतात. ते आमच्या आजोबांनी पूर्वी लागवड केलेली आहे. की आमचं वरकच जागा आहे म्हणजे माळरान आहे. त्या माळरानावर दुसऱ्या भातशेती किंवा बाकी पिकं नाही. पूर्वी आम्ही नागरी, ज्वारी, उडीद, वांगी, भाजीपाला सगळे प्रकार घ्यायचो. काळांतराने मजूर मिळत नसल्यामुळं आता आम्ही फक्त हे बांबू ते लावलेले आहेत, लागवड केलेले, ते स्वतःहूनच त्याची बेटं तयार होतात आणि आम्ही वर्षभरातून पावसाळा सुरू झाला तर वापसीवर त्याची लागवड करतो. साधारण एक 5 ते 7 वर्षामध्ये एक मोठंसं बेट तयार होते 100 ते 150 बांबूंचं. काही बेटामध्ये आमच्या 500 ते 600 बांबू मोठे आहेत आणि अशा प्रकारे याला मागणी जी आहे ती घाटावरून म्हणजे जुन्नर, नारायणगाव, अमरावती ह्या बाजूला बोरीची झाडं, सीताफळ आणि अन्य म्हणजे टोमॅटो अशा उत्पन्नाला सपोर्ट देण्यासाठी लागतात. परांचीसाठी बिल्डर लोकांना बांबू लागतो, तो मोठ्या प्रमाणे आमच्याकडे असतो. तो साधारण 100 रुपयाला एक बांबू जातो. बाकी मंडप, लग्नाच्या मंडपाला जो बांबू लागतो तोही आमच्याकडनं जातो. मुंबई, ठाणा ह्या ठिकाणी जातो. त्याचप्रमाणे पाट्या बनवायला आदिवासी लोक माळशेज घाटाच्या तिथे आहेत, ते इथून घेऊन जातात आणि त्याच्या पाट्या बनवतात. शेती उपयोगी पाट्या असतात त्या, आणि त्याचा ते व्यवसाय तिकडे करतात. त्याप्रमाणे आम्हाला बारीक साईजच्या बांबूला कमी प्रमाणात भाव मिळतो, पण मोठ्या बांबूला चांगल्या प्रमाणात भाव मिळतात. आम्ही लागवड केली किंवा पूर्वी केलेली जी लागवड आहे त्याच्यावर असं काही माती टाकतो. बाकी काय याला खत लागत नाही, पाणी द्यावं लागत नाही. त्यामुळे ते फक्त याचं संरक्षण गवतापासून, जे गवत होते सुकलं तर जो वनवा लागतो त्या वनव्यापासून याला भीती आहे. आणि कुठल्याही प्रकारचा रोग नाही या बांबूला, आमच्या मानवेलला. म्हणजे आमच्या जागेवर आत्तापर्यंत मेळ येतो, मेळ बांबूला मेळनी बेटच्या बेट खराब होते, ते आमच्या इथं होत नाही. ते कशामुळे, म्हणजे काय? तो मेळ एक व्हायरस सारखा, पण तो बाकी ठिकाणी होतो. मी आता अंदमानला पाहिले बांबू, त्यालाही हे होतं. मग तुम्ही काही विशिष्ट औषध काहीच नाही, काही नाही, नैसर्गिक जे लावलेले आहे. आणि किती वर्ष जुनी आहे ही तुमची? हे आमचं साधारण 70 ते 80 वर्ष जुने असेल लागवड केली, आजोबांनी लागवड केलेली. अच्छा. आणि किती एकरामध्ये हे सगळं? हे आमचं जमीन आहे, आमची जवळजवळ 26-27 एकर जमीन आहे. तिच्या खासरा जागेमध्ये याच्यामध्ये बांबू आहेत, बांबू लावलेले आहेत. दिवसेंदिवस खूप प्रसिद्ध होत चाललंय. आता आम्हाला फॉरेस्टवाले बोलले तर तुम्हाला त्याचं प्रशिक्षण देऊ तर आम्ही तर इथं व्यवसाय करू शकतो. त्याचं फर्निचर पण खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे सोफे, खुर्च्या. अंदाजे वार्षिक उत्पन्न आम्हाला 2-1 लाख रुपयाच्या पुढेच होतं. 2-4 लाख आम्ही काढत नाही, काढतो जेवढे सगळेच्या सगळे काढत आहे. एकदा खर्च केला लागवडीचा, त्याच्यानंतर फक्त उत्पन्न घ्यायचं. परत खर्च काही नाही त्याला, काही नाही. अच्छा. फक्त वनव्यापासून. पण मग आता हे जे गवत आहे तुम्ही काय मजूर लावून काढता? ट्रॅक्टर लावणार आहे, पण त्याचं परत हे काढलं ना तर याचं वसंत ऋतूच्या पिरियड मध्ये त्याची पानं गळतात, सगळे कम्प्लीट क्लिअर मोकळा होतं आणि परत ते होतात. त्यावेळेस ते सांभाळायला लागतं. ते आम्ही शेतीच्या राबणीसाठी तो गवत घेऊन जातो, हेच पेंडा आणि पडलेले झाडं ते. आणि बांबूला काही 60-1 वर्षांनी फुलं येतात म्हणतात. हा, तो मेळ, तो मेळ येतो ना, त्या मेळने बांबू सगळे खराब होऊन जातात. ह्या जातीच्या याला मेळ येत नाही, आणि विशेष करून आमच्या भागात शेतावर तो येतच नाही. अच्छा. म्हणून हे जसंच्या तसं राहिलेलं आहे. आम्हाला आठवतच नाही अजून मिळालेला. अच्छा. कारण 60-1 वर्षांनी फुलं येतात असं म्हणतात ना, आणि नंतर मग बांबू मरून जातो. बांबू मरतो, पण बाजूचे पण बांबू घालते ते. अच्छा, असं आहे. पण ह्याच्यात काही जनावर किंवा साप किंवा असं काही दिसून असतात येतं? ना, असतात. साप असतात, साप वगैरे असतात. आणि पक्षी वगैरे कुठले दिसतात ह्याच्यावरती? पक्षी यांच्यावर बसत नाही, त्यांना ते फांद्याची अडचण होते. बाकी झाडे आहेत आमच्याकडे, मोहाची आहेत, जांभूळ आहे, आंबा आहे. बांबूवर असे पक्षी येत नाहीत? नाही, बांबूवर येतात असे किरकोळ. फक्त खारुताई. खारच गड्डा बनवते. झाड असतो ना, हे असतं, जाळी एकदम पॅक असते ना, त्याच्यामुळे ती तिथेच खारच गड्डा बनवते.
जास्त करून. तुमच्या या भागात अजून अशी आहेत किती ना. आहेत? हे आमच्या आजोबांचं उदाहरण लोकांनी घेतलंय, आमच्याकडनं बांबू रोपं घेऊन जाऊन लावले, त्याच्यामुळे या परिसरामध्ये भरपूर बांबू येतात. हे गाव बांबूसाठी आणि आमचे अच्छा 6 काका सगळ्यांना आजोबांनी जमीन दिली, त्यांनी प्रत्येकाने नेऊन त्यांच्या शेतावर लागवड केली त्याची, त्यामुळे सगळ्यांच्याकडे तो उत्पन्नाचं साधन आहे. चांगलं आहे. त्या जागेमध्ये जवळजवळ 26 ते 27 एकरमध्ये असे 500 ते 600 बेटं आहेत आणि एका बेटामध्ये जवळजवळ 100-150 पेक्षा जास्त बांबू एका बेटामध्ये आहेत. म्हणजे जवळजवळ 1 लाखभर बांबू ह्या शेतामध्ये आहे. आणि अंदाजे जर आपण बघितला तर एका बांबूची किंमत 50 रुपये प्रमाणे आहे. म्हणजे जवळजवळ 50 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न आता ह्या जमिनीमध्ये ऑलरेडी तयार आहे की जे विक्री करू शकतात. आणि बघितलं तर खर्च अगदीच कमी आहे किंवा खर्च सुरुवातीला लागवडीला जो खर्च आहे आणि शेतकऱ्याला करण्यासारखं खूप काही आहे ह्या बांबू शेतीमध्ये. आणि उत्पन्नाच्या हेतूने जर बघायला गेलात तर सहज उत्पन्न घेता येऊ शकतं. काही खर्च नाही, काहीही कुठल्याही प्रकारचा रोग नाही, कुठल्याही प्रकारची खतं द्यायची गरज नाही आणि सहज होणारा मानवेला जातीचा हा बांबू आपल्या शेतामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला लागवडीसाठी सहज शक्य आहे. आणि सध्या गव्हर्नमेंटच्या काही स्कीम पण आहेत फॉरेस्टच्या की अटल बांबू योजना, त्या योजनेच्या अंतर्गत तुम्ही सहज बांबू लागवड करू शकता. ह्या शेतकऱ्यांचा तुम्ही आदर्श घेऊन तुमची शेती करू शकता. ब्रिटिश रंगाचे जे बांबू दिसतात ते ह्याच वर्षी बाहेर पडलेले कोंब आणि त्याच्यापासून तयार झालेले बेटामध्ये जेवढे व्हाईट रंगाचे दिसतात ते नवीन तयार झालेले बांबू. आता पुढच्या वर्षी ह्याच बांबूच्या बाजूला नवीन 2 किंवा 3 कोंब काढतो. म्हणजे एका बांबूच्या रोपापासून आणखी 2-3 बांबू नवीन तयार होतात दरवर्षी. असं 3 पटीने उत्पन्न ह्या बांबूच्या या शेतीमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्याला सहज करणं किंवा उत्पन्नाच्या हेतूने करणं खूप फायद्याचं आहे. तयार करणं, फर्निचरसाठी बांबू हा जास्ती प्रमाणात प्रिफर केला जातो. कारण नो मेंटेनन्स, 0 मेंटेनन्स आहे हे शेती.